हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का लागला आहे। ठाकरे गटातील जवळपास 250 कार्यकर्त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला। या सर्वांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केलाय। त्याचबरोबर 5 गावचे सरपंचही बांगर यांच्या बरोबर आले आहेत। हा प्रवेश सोहळा हिंगोलीतील शासकीय विश्रामगृहात पार पडला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांचं महाराष्ट्रामधलं काम पाहून आज या ठिकाणी कळमनुरी मतदारसंघामध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगतो की एका जातीचा कुणीही कार्यकर्ता या ठिकाणी आलेला नाही। या ठिकाणी मराठा, माळी, साळी, कोळी, आन, आदिवासी, मारवाडी, ब्राह्मण, कोमटी, धनगर, हटकर सर्व जाती धर्माचे आज या ठिकाणी तर तुम्हाला सांगतो की 5 गावचे सरपंचांनी प्रवेश केलेला आहे। मागील बऱ्याच काळापासून आम्ही राजकारण आणि समाजकारणाचं कार्य अहोरात्रपणे करत आहोत, पण बऱ्याच वेळा विकास कामं करताना आमच्या पदरी निराशा झालेली आहे। पण मागील कळमनुरी विधानसभेत देवदूत आमदार संतोषरावजी बांगर साहेब हे जसे आमदार झाले तसे आमचा आदिवासी बहुल मतदारसंघ असल्यामुळे त्या ठिकाणी 30,000 कोटीच्या रस्त्याची कामे आमदार साहेबांनी आणली। 15,000 घरकुल, शबरी घरकुल योजना ही आमदार साहेबांनी आणली आणि विकास गंगा आमदार साहेबांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे। आणि याच विकास गंगेमध्ये लोकांचं काम करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो। या पक्ष प्रवेशामुळे संतोष बांगर यांची ताकद नक्कीच वाढणार आहे। दरम्यान येणाऱ्या काळात आणखी काही कार्यकर्ते हे शिवसेनेत प्रवेश करतील असा विश्वास बांगर यांनी व्यक्त केला आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकमत डिजिटल, हिंगोली।